अशी मला धमकी दिली आणि सांगितलं की माझे कार्यकर्ते तुझ्या कुटुंबाचंही संपून टाकते, अशा प्रकारचं त्यांनी मला उत्तर दिले आणि सांगितलं का तू माझ्या जास्त चौकशी करीत जाऊ नको, नाही तर तुला या तालुक्यात राहून देणार नाही. त्याचप्रमाणे साधारणतः 10/2/2019 या गोधरे या ठिकाणी आम्ही चिमणी पाकला कार्यक्रम होता शाळेचा, त्या ठिकाणी गेलो होतो. त्या ठिकाणी आमदार साहेबांचं भाषण चालू होतं. भाषण चालू असताना त्यांनी अत्यंत उद्देशून मला असं भाषण केलं. माझं नाव घेऊन सांगितलं का तुम्ही स्वतः गांजाळे जा, लक्ष घाला आणि माहितीच्या अधिकारात सगळ्या तालुक्याची माहिती मागवा आणि तुम्हाला जी माहिती गोळा करायची ती माहिती गोळा करा, असं मला त्यांनी सांगण्यात आलं. त्याच वेळेस मी तिथे त्यांना प्रत्युत्तर दिलं. मला त्यांनी भाषणामध्ये असे सांगितलं 288 आमदारापैकी जुन्नर तालुक्यात शरद सोनवणे हा असा आमदार आहे, 288 आमदारापेक्षा जास्तचा निधी जुन्नर तालुक्यात आणलेला आहे, अशा जोरावर त्यांनी भाषण केलं. आणि त्याच्यानंतर मला सांगितलं काय तुम्हाला जी काही चौकशी करायची तुम्ही माहिती अधिकारात जायचं, माहितीच्या अधिकारात पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी मला दमबाजी केली. त्या ठिकाणी दमबाजी केल्यानंतर मी त्यांना बोललो का तुम्ही आमदार आहे त्यामुळे तुम्ही असं बोललं नाही पाहिजे, असं आमदार लोकांनी निवडून दिलंय का माहिती अधिकार काढा, हे असं चुकीचं बोलताय. आणि मी एवढ्या लोकांमध्ये त्यांना चुकीचं बोललो म्हणून त्यांच्या मनात राग होता आणि त्यांनी तो राग आज या ठिकाणी व्यक्त केला. ह्या राग व्यक्त करीत असताना त्यांनी मला सांगितलं का ते आम्ही ज्यावेळेस शिवनेरी किल्ल्यावर आमदार आणि मुख्यमंत्री साहेब आले होते त्यावेळेमध्ये राष्ट्रगीत सुरू होतं, त्यावेळेला आमदार साहेब काहीतरी खात्याने असे व्हायरल झालेली क्लिप ही सुद्धा तूच पाठवली असा त्यांनी माझ्यावर आरोप केला. ती जर मी पाठवली असेल तर त्यांनी सिद्ध करावं. पण मला असं वाटतंय जुन्नर तालुक्यात शिवछत्रपतींच्या तालुक्यामध्ये आमदार साहेबांना जर राष्ट्रगीताचं महत्व कळत नसेल किंवा राष्ट्रगीताला कसं उभं राहायचं आमदारांना कळत नसेल तर त्यांनी मला जुन्नर तालुक्यात राहायचं का नाही हा विचारायचा त्यांना अधिकार नाही. कारण लोकशाहीमध्ये कुणी कुठल्याही तालुक्यात येऊन राहू शकतो, त्याच्यामुळे त्यांचा कुठलाही हा प्रकार त्यांचा आहे हा चुकीचा आहे, हा मी त्यांचा निषेध करतो. आणि मी पोलीस कंप्लेंट त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला असे तक्रार अर्ज देऊन आलेलो आहे. आणि हे त्यांना माहीत नाही की शिवसेनेचे सर्व नेते आम्ही शिवसेना संपूर्ण माझ्या पाठीशी आहे आणि मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे, त्यामुळे मी कोणाला घाबरत नाही. परंतु असं दमबाजी करून जर माझ्या जीविताला काही झालं तर माझ्या कुटुंबाला कोण माहिती, त्यामुळे मी माझी अशी तक्रारी अर्ज पोलीस स्टेशनला आता सादर करून आणला आहे. अशातही तुम्ही तालुक्याचे नेते आहात, दिलीप गांजाळे यांना जे काही धमकी दिली तुम्ही त्या नेते म्हणून तुमच्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे कसे उभे राहाल आणि दिलीप गांजाळे पंचायत समितीचे शिवसेनेचे गटनेते आहेत या प्रकाराकडे तुम्ही कसं पाहता? मी असं म्हणेन त्याचं नेतृत्व करायचंच आहे तर नेतृत्व करत असताना निश्चितपणे गोंदियाला झालेल्या कार्यक्रमाची मी साक्षीदार आहे. कारण त्यावेळी मीच अडवलं दिलीप गांजाळ्यांना, कारण ते चिडले याच्यावरून होते की त्यांनी काय केलंय ना काम त्यांनी जरूर सांगावं. एखाद्या आमदाराला तो अधिकार आहे, त्याने त्याची केलेली विकास कामं जरूर मांडावी. तो शाळेच्या गॅदरिंगचा कार्यक्रम होता आणि ऍट अ टाइम आम्हाला एकत्र वर बोलवलं गेलं होतं आणि त्या ठिकाणी बोलवल्यानंतर त्यांना बोलायला दिल्यानंतर त्यांनी जी सुरुवात केली ती सुरुवातच अशी केली की संपूर्ण विकास कामं सांगून झाल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की 288 आमदार आहेत महाराष्ट्र विधानसभेत, पण त्यापैकी मी एकमेव असा आमदार किल्ले शिवनेरीचा सिलेदार ठरलो की ज्याने सर्वाधिक विकास आणि विकासाची गंगा आणि विकास केला. त्यांनी खुशाल बोलावले पण त्यांनी टार्गेट गांजाळेंना केलं आणि त्या ठिकाणी नाव घेऊन सांगितलं काम केलं तर मांडा, पण ते त्यांना थांबवलं. गांजाळे तुम्ही थांबा, मी आहे इथे असं करून मी त्यांना त्या ठिकाणी थांबवलं. नाहीतर त्यावेळी त्या स्टेजची अनुचित प्रकार सुद्धा घडू शकला असता. पण माझं कर्तव्य आहे तो भाग झाला. आता धमकी दिली गेली गांजाळ्यांना, प्रश्न असा आहे भूमिका पक्ष म्हणून काय? पक्ष म्हणून भूमिका अशीच आहे की भूमिका पक्ष म्हणून काय? पक्ष म्हणून भूमिका अशीच आहे की ज्या वेळेला हे सगळं घडलं तर त्याच्यानंतर आता जेव्हा ते भेटले तिथे लग्न होतं. लग्न देखील दोन्ही प्रतिष्ठित घराणी त्या ठिकाणी लग्नाला आलेले सर्व मान्यवर सगळे प्रतिष्ठित मान्यवर त्या स्टेजवर होते.
परंतु अक्षरशः सांगते की नगराध्यक्ष माझ्याशी बोलत होते एका स्कीम बद्दल कानामध्ये, त्यामुळे मला इकडे यांचं आपसात काय घडलं त्यातला एकही शब्द कळला नाही. आणि जर तिथे घडलं असतं तर तिथे सगळेच होते, बाबू भाऊ पासून तर अगदी संतोषनापासून तर त्या ठिकाणी सत्यशील भाऊ, अतुल पासून अगदी अशोक शेठ पासून सगळेच होते. आता हे लोक ह्या बाजूला होते आणि मी पुढे होते, त्यामुळे कदाचित ह्यांची काय तुम्ही झाली मला कळली नाही. पण ज्या वेळेला आम्ही तिथून बाहेर पडल्यानंतर गाडीत जेव्हा ते हॉटेलच्या तिथे म्हटले की काहीतरी घ्या म्हणून, त्यावेळेला आतमध्ये कार्यकर्ते तिथे म्हटले की काहीतरी घ्या म्हणून, त्यावेळेला आतमध्ये कार्यकर्त्यांनी नेल्यानंतर म्हटले काहीतरी तुम्हाला घ्यावं लागेल. त्यावेळी हे ताण करत होते, मला कळलं नाही. मी होते, गुलाब शेठ होता, तर माझ्या काही लक्षात आलं नाही का आंबेगावमध्ये जाईल, हे करते करेल, मला काहीच लक्षात येणार. तेव्हा मी गाडीत बसला, म्हटलं त्यांना की काय झालं गांधळे, तुम्ही ताण काय करताय, आपण कार्यक्रमाला आलोय आणि तुमचं काय नेमकं बिनसलं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं का तुम्हाला खरंच कळलं नाही का. मी म्हटलं गांधळे मला खरंच काही माहित नाही काय प्रकार घडला. मग इथे आल्यानंतर जे ते आता सांगतायत तो प्रकार त्यांनी आम्हाला सांगितला की असा प्रकार माझ्यासोबत घडलाय, मी पोलीस स्टेशनला जाणार. म्हटलं तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही जाऊ शकता, परंतु ज्या वेळेला माझ्या कार्यकर्त्यांसोबत असं घडत असेल त्यावेळेला निश्चितपणाने या ठिकाणी सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून घेतलं. मी माऊलींना सांगितलं, या माऊली खंडागळे तालुका प्रमुख आहेत, पहिले जिल्हा प्रमुख रामशेठ गावडे, त्याचबरोबर प्रसन्नांना डोके, त्याचबरोबर बाबूभाऊ पाटे, संतोषनाना खैरे, या ठिकाणी संभाजीराजे तांबे, शरदांना चौधरी, संभाजीराजेंपासून तर दिलीप शेठ डुंगरेंपासून प्रत्येकाला नगराध्यक्षापासून गटनेत्यापासून सगळ्यांना सांगितलं की बाबांना असं यांच्यासोबत घडलंय आणि आता ते त्यांनी त्या ठिकाणी पत्र दिलंय आणि या ठिकाणी त्यांनी सगळ्या मीडियाला बोलवलंय आणि आपली शिवसेनेची भूमिका त्यांच्यासोबत आशाताई तर आहे, तुमच्या सर्वांचं काय मत आहे त्या सगळ्यांनी सांगितलं. आमची नावं घेऊन सांगा, आम्ही शिवसेना पक्ष म्हणून, आणि जर या ठिकाणी असं कोणी धमकावणी करत असेल तर त्याला माफी नाही, पुन्हा कोणी अशी मस्ती करू नये. या घटनेत तुम्ही कसा निषेध व्यक्त कराल? जस्ट वेट अँड वॉच. देवराम गांडेंशी पण बोलले. गांधळे तुमची पुढची भूमिका काय राहील? तक्रार तुम्ही दाखल केली तर पोलिसांनी याची चौकशी योग्य केली नाही, तुमची पुढची भूमिका काय असेल? पक्ष माझ्या पाठीशी आहे. देवराम लांडे गोंदियाला पण होते आणि आता त्यांना विचारलं सुद्धा, ह्या गोष्टी त्याच्यात नेमक्या तुम्ही मेन्शन करा, कारण त्यांच्यासोबत सुद्धा काही प्रकार घडला असं माझ्या कानावर आला. कोणासोबत? देवराम लांडेंसोबत. बोला, तुमची पुढची भूमिका काय राहील? आमचा आता पक्ष सर्व माझ्या पाठीशी, त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयासोबत मी राहणार. ओके भैया भैयाला काय विचारणार? शून्य पाईन टाईप करून सक्सेस करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.